त्यानंतर ना याचं किती स्क्वेअर फूट आहे, त्यानंतर याचं बजेट कसं आहे आणि आम्ही हा प्लॅन कुठून घेतला जर एखाद्या. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत. तर माझ्या चॅनलचं नाव आहे विलेज गर्ल बॉय विथ फनवई. तर पहा शेतकरी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आलेली आहे. प्रत्येक माणसाचं स्वतःचं स्वप्न असतं की आपलं स्वतःचं हे घर असावं, एक हक्काचं मालकीचं आणि छान असं घर असावं. प्रत्येकाच्या स्वप्नातलं घर हे वेगवेगळं असू शकतं. तर आज आमच्या स्वप्नातलं घर आम्ही उभारतो आहोत. आमच्या घराचं काम चालू आहे. तर त्या घराचा आम्ही जो प्लॅन आहे तो कसा घेतला, त्यानंतर त्याचं बजेट किती आहे, ते किती स्क्वेअर फूटचं घर आहे. आम्ही पहिल्यांदा एक छोट्याशा घरात राहत होतो. आमच्या पत्र्याच्या 2 खोल्या होत्या आणि आमचं भेंड्याचं घर होतं. तर पावसाळ्यामध्ये एवढे त्रास व्हायचा की ते भेंडे पूर्ण पाण्याने त्यांनी पूर्ण पाणी घेतल्यामुळं आमच्या घरामध्ये पूर्ण पाणी यायचं. वरून पाऊस झाला की पहिल्या पावसामध्ये त्रास होत नव्हता, पण दुसऱ्या पावसानंतर सगळ्या घरात पाणी, आम्हाला राहायलाही जागा नव्हती. तर आमचा तो प्रॉब्लेम, आमची पहिल्यांदा आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे आम्हाला काही पटकन घर बांधता आलं नाही. पण फायनली आता ते दिवस आलेले आहेत आणि आमच्या घराचं काम चालू आहे. 1-2 महिन्यामध्ये हे पूर्ण काम कंप्लीट होईल. आमचं कॉन्ट्रॅक्ट आता 2 महिन्यांचं राहिलेलं आहे. तर पाहूयात आपण हे घर कसं बांधलं आणि याचा प्लॅन कसा आहे. आम्ही थोडंसं युनिक घर बांधलेलं आहे. प्रत्येकाचं शेतकरी मित्राचं घर हे छानच असतं. जो ज्याच्या त्याची आर्थिक परिस्थिती कशी असते त्यानुसार घर बांधत असतो. तर आमचं पूर्ण बजेट हे एक 50 ते 60 लाखाचं आमचं हे घर आहे. तर आम्ही याच्यामध्ये थोडासा वेगळा टच दिलेला आहे. आम्ही हा प्लॅन हा केरळ साइड, आम्ही केरळ हाऊसचा हा थोडासा आमचा प्लॅन आहे. केरळवरून आम्ही हा प्लॅन मागवला होता. तर आपण पाहूयात की घर आतमधून कसं दिसतंय ते. तर चला. तर हा आमचा पोर्च आहे. आमचा पोर्च थोडासा छोटाच आहे. आम्ही पोर्चमध्ये कॉम्प्रोमाईज केलं कारण केरळ साइडचे पोर्च जास्त नसतात. त्यामुळे त्यांनी त्या साइडचा थोडासा याला टच आहे. त्यामुळे पोर्चची साईज ही थोडीशी छोटीच आहे. आणि तुम्ही पाहू शकता हा आमचा हॉल आहे. हॉल आणि आमचा लिव्हिंग एरिया याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक हॉल असतो आणि एक लिव्हिंग एरिया असतो. तर आम्ही हॉल आणि लिव्हिंग एरिया हा मिक्स केलेला आहे. आणि हा हॉल आमचा डुप्लेक्स आहे. अ, जास्त करून लोकांचे नसतात. पण आम्ही एक डुप्लेक्सचा याला टच दिला आहे, की जरासं रॉयल लूक येण्यासाठी. तर आम्ही हा डुप्लेक्स केलेला आहे. आणि तुम्ही ही पाहू शकता थोडीशी बाहेर निघाली आहे ना, ही गॅलरी आहे. आम्ही एक गॅलरी पण सोडलेली आहे याच्यामध्ये. आणि तर तुम्ही पाहू शकता ह्या आमच्या खिडक्या आहेत. ह्या 6x6 च्या खिडक्या आहेत. आमच्या सगळ्याच खिडक्या खूप मोठाल्या आहेत. फक्त बेडच्या थोड्याशा छोट्या आहेत. पण जो काही हॉल असेल, ही आमची पार्किंग आहे ह्या बाजूची. तर 6x6 अजून आम्ही त्याला ग्रिल वगैरे बसवलेलं नाहीये. त्याचा थोडासा वेगळ्या वुडन मधून त्या खिडक्या आहेत, लाकडी खिडक्या आहेत. तर त्याचा थोडासा लूक वेगळा आहे 3D मध्ये. त्यानुसार आम्हाला त्या बनवायच्या आहेत. त्यामुळे आम्ही त्या मागे ठेवलेल्या आहेत. तर ह्या मोठ्या खिडक्यामुळे घराला थोडासा छान लूक येतो. त्यानंतर ना मित्रांनो, आपण पाहूयात आपला जिना. हा आपण जो हॉल आहे त्याच्या लगतच आम्ही एक जिना केलेला आहे आणि हा कर्व्ह शेपचा आहे. पूर्ण फ्लोटिंग जिना आहे. तर याच्यामध्ये मार्केट हा फोल्डिंगचा असल्यामुळे याची प्राइस पण थोडीशी स्टेप वाईज याची जास्त आहे. तर मार्केटमध्ये एक 2,500 ते 3,000 पायरी घेतली जाते. पण आमची पायरी ही एक 2,500 पासून घेतलेली आहे आणि 21 टप्पे असल्यामुळे आमचे एक 50,000 ते 55,000 रुपये याला गेलेले आहेत. याची फक्त मजुरी आमची एवढ्याची झालेली आहे. तर याला पूर्ण सजवायला याला भरपूर पैसे लागणार आहेत. त्यानंतर हा आमचा जो स्पेस आहे ना, इथं टॉयलेट बाथरूम आहे. आम्ही अटॅच टॉयलेट बाथरूम केलेलं आहे, सेपरेट केलेलं नाहीये. आणि ही जी पुढची जागा आहे, आम्ही एक वॉशिंग मशीन वगैरे ठेवायला केलेली आहे. आणि याचा जो स्लॅब आहे टॉयलेट बाथरूमचा, हा आम्ही वरती न घेता इथं खाली स्लॅब टाकलेला आहे, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना काही पण ठेवण्याची वेळ येते, कुठं बॅनर वगैरे काही पण असू शकतं राहतं. तर त्यासाठी आम्ही तिथे एक जागा ठेवलेली आहे. आणि हे आमचं किचन आहे. तुम्ही पाहू शकता. आम्ही किचनचा पण आम्ही मोठा स्पेस ठेवलेला आहे. आम्ही जास्त भिंती नाही केल्या घरामध्ये. आम्ही ओपन स्पेस जास्त ठेवलेला आहे. आमचा मेन आमचा हा प्लॅनच होता, की ओपन स्पेस आम्हाला जास्त हवी होती. कोंडल्यासारखं वाटलं नाही पाहिजे, की खोल्यात खोल्या, खोल्यात खोल्या. त्यामुळे आम्ही थोडासा ओपन स्पेस घरामध्ये खूप सारा केला आहे. आम्ही जास्त खिडक्या पण मोठ्याल्या ठेवल्यात, जेणेकरून खेळती हवा राहावी. आणि हा आमचा डायनिंग एरिया आहे. इथं डायनिंग राहणार. इथं पार्टिशन वॉल वगैरे आम्ही बसवणार. ते नंतर ना आम्ही ज्यावेळेस फर्निचरच्या वेळेस आम्ही एक खूप छान याला लूक देणार आहोत. आणि किचन पण आमचं भरपूर मोठं आहे. तुम्ही पाहू शकता खूप मोठं किचन आम्ही बनवलेलं आहे. एल शेप किचन आहे. त्यानंतर ना इकडे बाहेर जाण्याचा एक दरवाजा पण आहे. जेणेकरून आता पाहुणे वगैरे इकडल्या साईडला बसल्यानंतर ना स्वयंपाक वगैरे केल्यानंतर ना आपण इकडच्या इकडेच भांडी वगैरे जे काही आपलं असेल, आमचं ह्या बाजूला गोठा वगैरे राहणार आहे आणि स्वयंपाकाच्या खोल्या पण आम्ही ह्या बाजूला करणार आहोत. तर त्यामुळे आम्ही इकडच्या बाजूने हा दरवाजा काढलेला आहे. त्यानंतर ना तुम्ही पाहू शकता, की आमचे हे बेड आहेत. अ, तर बेड पण आमचे जास्त
अ, मोठेही नाहीत आणि जास्त छोटेही नाही. एक मापात आम्ही बेड केलेले आहेत आणि ह्या बेडच्या छोट्या-छोट्या 2-2 फुटाच्या खिडक्या आहेत. ह्या आमच्या क्लोज खिडक्या राहणार आहेत. आणि ही एक मोठी खिडकी आम्ही बेडला केलेली आहे. बेड पण छान वाटतं आहे. जास्त छोटं पण वाटत नाहीये. आमचे 2 बेड आहेत. 2 बीएचके आहे. खाली आमचं 2 बीएचके आहे. अ, ह्या बाजूला एक बेड आहे. त्यानंतर ना आपण जिन्यावरून वरती जाऊन पाहूयात. हे कसं दिसतं ते. हा कर्व्ह शेपचा जिना असल्यामुळं हा आत्ता नाही, पण ज्यावेळेस ह्याचं पूर्ण काम होईल त्यावेळेस हा खूप लक्झरी वाटणार आहे. आणि ह्या वॉलला वगैरे आम्ही तसं डिझाइन बनवणार आहे. तुम्ही पाहू शकता वरून पण हा जिना भारी वाटतो पाहायला खूप. काहीतरी वेगळं आम्ही केलेलं आहे. आम्हाला म्हणत होते, की तुम्ही फोल्डिंगचा करा आणि असा एल आकाराचा करा. पण आमची एक इच्छा होती. आम्हाला एक कर्व्ह शेपचा जिना हवा होता. नंतर ना ही गॅलरी आहे. इथं पण काच वगैरे लावल्यामुळं ह्या गॅलरीला पण छान वाटणार आहे. ज्यावेळेस आपण इथून वरून ह्या गॅलरीतून खाली बघू तर एक छान असा व्ह्यू इथे येणार आहे. त्यामुळे आम्ही ही गॅलरी केलेली आहे. 4 फुटाची गॅलरी आहे. त्यानंतर ना हा बाहेर जायचा दरवाजा आहे टेरेसवरती. तर तुम्ही पाहू शकता हा आमचा किचनच्या वरचा टेरेस आहे. तर मित्रांनो खालून आपण पार्किंग दाखवलेली नव्हती. तुम्ही वरून पाहू शकता की आम्ही तर असा उतरता आहे आपण कोपी टाईप नसतो का? तर तसा आम्ही हा स्लॅब टाकलेला आहे. त्याच्यावरती कौल वगैरे बसवायचे. त्यामुळे तो आम्ही तसा त्याचा स्लॅब टाकलेला आहे. त्यानंतर ना हा टेरेस आहे. हा किचनवरचा टेरेस आहे. इथे आमचा चौपाळा आहे. इथं पण एक 2 हे करून इथं चौपाळा बनवणार आहे छानशी. त्याची पण डिझाइन वेगळी आहे. तर ते ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस मी तुम्हाला नक्की दाखवेल की याचा फायनल लूक कसा आलेला आहे. त्यानंतर ना वरती आम्ही एक रूम केलेली आहे. एक स्टडी स्टडी रूम बोलूयात आपण. घरामध्ये सगळा असा खाली गोंधळ चाललेला असतो ज्यावेळेस अभ्यासाला वगैरे किंवा वर्किंग एरिया एखादं जर कोणी काम वगैरे करत असेल तर त्याच्यासाठी हा वर्किंग एरिया एक निवांत खोली असावी म्हणून आम्ही हा स्टडी रूम बनवलेला आहे. आणि याचा आम्ही फ्रेंच डोअर केलेला आहे. एक आम्ही एक लक्झरी आम्ही कमी बजेटमध्ये लक्झरी लूक देण्याचा खूप प्रयत्न केला आहे आणि त्यामुळे आम्ही हा फ्रेंच डोअर केलेला आहे. याच्यामध्ये हा फ्रेंच डोअरने आम्ही इकडच्या बॅक साइडच्या स्लॅबवरती जाण्यासाठी. तर असं टोटल आमचं घर आहे. जे त्याचं बजेट आम्ही 50 ते 60 लाख धरून चाललेलो आहोत. आता माहीत नाही आता याच्यामध्ये ज्यावेळेस फर्निचर वगैरे आणायच्या वेळेस किमती वाढतायत की काय होतंय कारण आता जशा की विटांच्या किमती वाढल्या, तसं जर फर्निचरच्या किमती वाढल्या तर अजून लांब जाईल. आणि हे पूर्ण शेतात असल्यामुळे हे खूप छान वाटणार आहे. झाडी वगैरे आम्ही अजून लावलेली नाहीयेत. पूर्ण झाडी वगैरे लावल्यानंतर ना एक शेतकऱ्याचं घर जे असतं ना, शेतकऱ्याला जागेची कमतरता नसती. शेतकरी हा गुंठ्यात नाही तर एकरात बोलतो. तसं. शेतकरी त्याच्या घरासाठी अजिबात कॉम्प्रोमाईज करत नाही. त्याचं घर मोठंच राहणार. तर असं आम्ही बनवलेलं आहे. ज्यावेळेस फायनल कंप्लीट होईल त्यावेळेस मी तुम्हाला नक्की त्याचं पूर्ण होम टूर करून दाखवेल, की कसं बनलेलं आहे, फायनल लूक कसा आलेला आहे. त्यानंतर ना याचं किती स्क्वेअर फूट आहे, त्यानंतर याचं बजेट कसं आहे आणि आम्ही हा प्लॅन कुठून घेतला. जर एखाद्याला असा जर प्लॅन मी तुम्हाला शेवटी दाखवेल याचा आमच्याकडे 3D प्लॅन आहे. तो मी दाखवेल, की याचा फायनल लूक कसा येणार आहे. आम्ही सेम तसंच घर बांधलेलं आहे. म्हणजे अजूनपर्यंत आम्ही कुठलं कॉम्प्रोमाईज नाही केलं डिझाइनमध्ये वगैरे ज्या काही पडद्या वगैरे आम्ही सोडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये स्क्वेअर फूट वाढत गेलेलं आहे. पण आम्ही कॉम्प्रोमाईज न करता हे घर उभारणार आहोत आणि आमचं ड्रीम हाऊस आहे हे. जर कोणाला याच्यामध्ये थोडंसं कमी जास्त मापात होऊ शकतं याच्यामध्ये बजेटमध्ये पण जर कोणाला असा प्लॅन असेल किंवा याच्याबद्दल माहिती लागत असेल तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की विचारा. आम्ही नक्की तुम्हाला माहिती सांगू. आणि हा पूर्ण व्ह्यू तुम्ही पाहू शकता. आमचं सेंटरला घर असल्यामुळे एकदम पूर्ण रानामध्ये घर आहे. आता सध्या उन्हाळा असल्यामुळे जास्त हिरवळ वाटत नाही. ज्यावेळेस पाऊस वगैरे होतो ना त्यानंतर पूर्ण हिरवंगार दिसतं. आम्ही झाडी वगैरे एकदम ब्लॉक वगैरे सगळं टाकणार आहे. भरपूर आम्ही अंगण केलेलं आहे घरामध्ये. घरासमोर पण आम्ही सगळे ब्लॉक टाकणार आहे. इथे धुळीचा वगैरे प्रश्न ठेवणार नाही आणि आम्हाला गुरं पण आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही गोठा वगैरे बनवणार आहोत. त्यानंतर आम्हाला 2 ट्रॅक्टर आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही ट्रॅक्टरची सोय केलेली आहे. असं पूर्ण एक शेतकऱ्याचं जसं घर असतं ना, की त्याच्यामध्ये त्याला सगळं हवं असतं. त्याला ट्रॅक्टरसाठी लावण्यासाठी जागा पाहिजे, त्याला गुरांसाठी गोठा पाहिजे. त्यानंतर शेतकरी आला की त्याची चूल आलीच. चुलीसाठी पण आम्ही एक रूमा काढणार आहोत. त्याच्यामुळं
एक पूर्ण स्ट्रक्चर्ड घर आम्ही बनवलेलं आहे. त्याचा प्लॅन पण आता पूर्ण सत्यात उतरायला थोडासा वेळ आहे, पण नक्कीच आम्ही हे छान बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्हाला मी 3D दाखवते, की याचा फायनल लूक कसा असेल. तर छान दिसतंय का? तर हा याचा 3D आहे. हे कसं दिसतंय, याचं डुप्लेक्सची पण वरती तिरकी टोपी आहे. याच्यावरती कौल आहेत. आम्ही कौलच बसवणार आहोत. त्यानंतर बॅक साईडने तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या साईडचा व्ह्यू आहे. तर असा आम्ही फायनली हा आमचा असा लूक येणार आहे आणि आम्ही सेम असंच बनवणार आहोत. याच्यामध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज आम्ही करणार नाही. तर आमचा प्लॅन कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.